आज्ञाचक्राला जे गुरूंचं स्थान आहे त्याला आपण ॲक्टिवेट करून घेतोय. इंडेक्स फिंगर घ्या आणि इथे सर्क्युलर मोशन द्यायचे 2 भुवयांच्या मध्ये. क्लॉकवाईज करा आणि मग अँटी क्लॉकवाईज करायचे. बघा, याच्यापेक्षा जास्त वेळेला कोणी करू नका. या चक्राला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. रेखेची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. आज्ञा चक्र ज्याचे स्थान आहे 2 भुवयांच्या मध्ये, तिथे पूर्ण लक्ष घेऊन यायचंय. आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञा चक्र, त्याचबरोबर पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे स्थान, गुरूंच्या स्थानी आपल्या सगळ्या रेकी मास्टर्सला बघायचे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. डॉक्टर मिका ओसोई, वासंतीताई अभ्यंकर यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार, ज्यांच्यामुळे आपल्याला रेकीचे ज्ञान झालेले आहे. सगळ्या मास्टर्सचे खूप खूप आभार. सगळ्या दैवी शक्ती, श्री गणेशा, भगवान शंकर, श्री विष्णू आणि ब्रह्मा विष्णू महेश सहित असणारे श्री गुरुदेव दत्त आणि त्यांचे सगळे अवतार, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, नरसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ आणि अंश अवतार गजानन महाराज, साईबाबा, यांना सगळ्यांना बघायचे. सगळ्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. आजचा पवित्र गुरुपौर्णिमेचा दिवस, ज्यांच्यामुळे ह्या पौर्णिमेला महत्त्व आलेले आहेत, ते महर्षी व्यास ऋषी, ज्यांचा जन्म आज झाला, ज्यांनी वेद लिहून ठेवले, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. आपले आई वडील, आपले प्रथम गुरु, त्यांना बघायचे, त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. सावकाश डोळे बंद करायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. पाण्याचे ग्लास आपल्या घरातल्या लोकांसाठी आणि आपल्यासाठी असे 2 आपण भरून घेतलेले आहेत. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही रेकीचे चिन्ह काढायला घ्या. ओम काढा शिवशक्ती म्हणून. आजचं बीजाक्षर रम काढायचंय. आज गुरुवारचा पवित्र दिवस. रम. चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. हार्मोनीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी काढायचंय. हालूचं चिन्ह. हालू हालू हालू. आणि मग काढायचंय तुम्ही पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह. रेकेची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. आता पूर्ण लक्ष देऊन तुम्ही मास्टरचं चिन्ह काढत आहात. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. दोन्ही हात तुमचे पाण्याच्या ग्लासवर ठेवायचे. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायचे. माझा कुणावरही राग नाही आहे. मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी लक्ष देऊन करत आहे. आयुष्यात आत्तापर्यंत मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे. प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे खूप खूप आभार. परत डोळे मिटून घ्यायचे आहेत. दोन्ही हात एकमेकांवर चोळा आणि मूलाधार चक्रावर ठेवा. मूलाधार चक्र शरीराचा मूळ आधार असलेले चक्र.
या चक्राची आधिदेवता श्री गणेशा यांना आज्ञाचक्रातनं बघायचंय. बुद्धीची देवता विघ्नहर्त्या बाप्पा त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेली ही देवता, पृथ्वी तत्वरूपी शरीरामधला अस्थिधातू, त्याला आपण बळकटी देत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर. त्याद्वारे आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. खूप आभार मानायचे. सक्षम मूलाधार चक्राचे लाल प्रकाश या चक्रावर बघायचा आहे. लाल प्रकाशामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव मूलाधार चक्रामधील, त्याला आपण ऊर्जा देत आहोत ह्या ब्रह्ममुहूर्तावर. खोल श्वास घ्या. ओम गम गणपते नमः आणि लमचं उच्चारण करा. लम. आपले दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे. पृथ्वी ग्रहाचे आपल्यावर उपकार आहेत. खूप आभार मानायचे या पवित्र धरणी मातेचे. गणपती बाप्पांना मनापासून नमस्कार. त्यांचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळून स्वादिष्ठान चक्र ज्याचे स्थान आहे नाभीच्या 4 बोटाखाली, तिथे तुमचे दोन्ही हात ठेवा. या चक्राची आधिदेवता ब्रह्मदेव ज्यांनी या ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि वरुण देवता जलाची देवता यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. आपल्या चक्रांशी संबंधित असलेल्या सगळ्या देवता त्यांचे स्मरण आपण ब्रह्ममुहूर्तावर करत आहोत. या ब्रह्मांडाचे रचयिता ब्रह्मदेव, गुरूंच्या स्थानी त्यांना बघायचे. सरस्वती त्यांची बायको, त्यांना डोकं टेकवून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार. त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला विविध ज्ञान प्राप्त होत आहे. खूप आभार मानायचे ह्या देवतांचे. सक्षम जलतत्वाद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित होत आहे. नको असलेले पदार्थ शरीराबाहेर फेकल्या जात आहेत. नको असलेले विचार उच्चवासाद्वारे निघून जात आहेत. जलतत्व ज्याचा संबंध आहे चंद्रग्रहाशी, चंद्रग्रहाची नाडी असलेली चंद्रनाडी डाव्या बाजूची नाकपुडी, तिला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. चंद्रनाडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. आपल्या अंतर्मनाशी संबंधित असलेला चंद्रग्रह, चंद्रग्रहासारखी शीतलता आपल्या मनाला मिळत आहे. या क्षणाला आपण निर्विचार आहोत, एकदम शांत आहोत. चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. आज्ञाचक्रामधनं चंद्रग्रहाला बघायचंय. ओम सोम सोमाय नमः. गुरुपौर्णिमेचा आजचा पवित्र दिवस सगळ्यांमध्ये आहे. गुरुतत्व ते बघण्याचा प्रयत्न करा. गुरुच्या स्थानी ह्या चंद्रग्रह ब्रह्मदेव सगळ्यांना आपण बघत आहोत. सगळ्यांचे आज आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. बीजाक्षर वम द्वारे वम
ब्रह्मांडीय दिव्य शक्तीवर आपला पूर्ण विश्वास. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. सावकाश दोन्ही हात परत चोळायचे. नाभीच्या दोन्ही बाजूने दोन्ही हात ठेवा. जिथे आहेत सूक्ष्म चक्र, हारा चक्र आणि प्राण चक्र. 72,000 नाड्यांचे केंद्रस्थान नाभीच्या मागच्या बाजूला. त्याच्यामधील अतिशय महत्त्वाच्या 3 नाड्या, चंद्र, सूर्य आणि सुषुम्ना नाडी, ज्याच्यावर आधारित आहे आपले शरीरशास्त्र, त्यांना आपण ॲक्टिवेट करत आहोत. खूप आभार मानायचे या दोन्ही सूक्ष्म चक्रांचे. बीजाक्षर रम आणि वम द्वारे. रम, वम, सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मणिपूर चक्र, नाभीच्या 4 बोटावरती दोन्ही हात ठेवा. या चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, अग्नितत्व म्हणजे पिंगळा नाडी, डाव्या बाजूची नाकपुडी. सगळ्यांनी 1 मिनिटं उजवी नाकपुडी बंद करा. डावीनी श्वास घ्या, डावीनी श्वास सोडा. उजवीनी श्वास घ्या, उजवीनी श्वास सोडा. बंद डोळ्यांमधून सूर्यग्रहाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सूर्यग्रहाला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. ज्यांच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळत आहे, ती ऊर्जेची देवता, यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. या मनुष्यरूपी मंदिराची आपण सेवा करत आहोत. अतिशय पवित्र असलेली ही मनुष्य योनी, तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे. अग्नी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. ओम ह्राम सूर्याय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खोल श्वास घ्या आणि रमचं उच्चारण करा. रम, सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थानी आज्ञाचक्रामधनं बंद डोळ्यांमधून शिवलिंगाला बघायचे. शिवशक्तीचा सगळ्यांनी आपण ध्यास घेतलेला आहे. शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या शिवशक्तीला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. शिव आणि त्यांची शक्ती असलेल्या देवी पार्वती, देवी पार्वतींची विविध स्वरूपे, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. ज्या ठिकाणी शिव त्या ठिकाणी शक्ती, त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी, जे सूक्ष्म स्वरूपाने आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत विविध वायूंच्या स्वरूपात. महाबली हनुमानजी यांना आज्ञाचक्रातनं बघा.
डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. यम द्वारे यम हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यांबद्दल सतत जेव्हा चांगला विचार येतो त्या आपल्या चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे. सक्षम हृदयाद्वारे रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. सूक्ष्म हालचाली आपल्या अंतःकरणामध्ये होत आहे. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा आणि विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत. त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. बीजाक्षर हम द्वारे हम या कलियुगी भवसागरामधून तारून नेण्यासाठी नामस्मरण जे अतिशय महत्त्वाचे आहे. उठता बसता प्रत्येक वेळेला आपण नामस्मरण करत आहोत. या ठिकाणी सगळ्यांनी श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि आपल्या गुरूंचे नामस्मरण करायचे आहे. तुमच्यासाठी मी म्हणत आहे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री नरसिंह सरस्वती महाराज नमो नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गण गण गणात बोते. ओम श्री साईनाथाय नमो नमः. अखंड नामस्मरण आज आपण करणार आहोत, ज्याद्वारे गुरुतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सावकाश दोन्ही हात आपल्या दोन्ही खांद्यांवर ठेवा. आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहेत. या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त त्यांचे खूप आभार मानायचे. हम द्वारे हम ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांचे खूप आभार माना, ज्याद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्याकडून होत आहेत. आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे. भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपलं प्रत्येक कर्म अगदी व्यवस्थित होत आहे. खूप आभार मानायचे भगवंताचे प्रत्येक क्षणाला. सावकाश दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळून आज्ञाचक्रावर ठेवा. आज्ञाचक्र आपल्या गुरूंचे स्थान. आपले रेकीचे सगळे रेकी मास्टर, ग्रँड मास्टर, या विश्वामधले सगळे गुरु, डॉक्टर मिका ओसुई, डॉक्टर चिजुरो हयाशी, मॅडम हवायो टकाटा, कॅथलीन मिल्नर, गेल ॲक्सिलेरॉड, तारा वासंती, मास्टर च्वेन लिन, इतर सगळे मास्टर यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार. आपले ब्रह्मांडीय
आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु महाराज, नरसिंह सरस्वती महाराज, श्रीपाद श्री वल्लभ महाराज, श्री स्वामी समर्थ, श्री साई महाराज, श्री गजानन महाराज, इतर सगळे आपले आध्यात्मिक गुरु, गौतम बुद्ध, सगळे तीर्थंकार, सगळ्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. सगळ्या एंजल्सचे खूप आभार. कल्पना करायची आहे सगळ्या गुरूंचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून आपल्या दोन्ही कानांवर ठेवा. दत्तगुरु महाराजांना, श्रीपाद श्री वल्लभांना अतिशय प्रिय असणारे आणि त्यांचे स्मरण आपण करत आहोत. त्यामुळे सिद्धमंगल स्तोत्राचे आपण पठन करत आहोत. चांगल्या श्रवण शक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखून ठेवा. तुमच्यासाठी आता मी सिद्धमंगल स्तोत्र म्हणत आहे. श्रीमदनंता श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा. जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंडा श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा. जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंडा श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा. जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंडा श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापा नाचुरनुत श्रीचरणा. जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंडा श्री विजयी भव. सवित्र काठक चयन पुण्यफला भारद्वाज ऋषि गोत्र संभवा. जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंडा श्री विजयी भव. दो चौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा. जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंडा श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजंबासुत गर्भपुण्य फल संजाता. जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंडा श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा. जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंडा श्री विजयी भव. पिठिकापुर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा. जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंडा श्री विजयी भव. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.
कलियुगामधील अतिशय प्रभावी असलेला प्रथम अवतार आंध्र प्रदेशामध्ये पिठिकापूर स्थानी ज्यांचे आपल्याला भरभरून तिथे आशीर्वाद मिळतात, या सिद्धमंगल स्तोत्राद्वारे आपली वाटचाल होते त्या स्थानाकडे, आणि त्या स्थानाचे आपल्याला आशीर्वाद मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी असलेले हे स्तोत्र, कुठल्याही कार्यामध्ये सिद्धी प्राप्त करणारे सिद्धमंगल स्तोत्र, याचे ह्या ब्रह्ममुहूर्तावर आपण पठण केलेले आहे. खूप आभार मानायचे ह्या पवित्र स्तोत्राचे. प्रत्येक क्षणाला अतिशय मंगलदायी असलेले हे स्तोत्र. खूप आभार मानायचे सगळ्या गुरूंचे. या कलियुगामधील पुढचा अवतार श्री स्वामी समर्थ, त्यांचा तारक मंत्र आता आपण म्हणणार आहोत. निशंक हो, निर्भय हो म्हणणारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच ह्या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती, न सोडी तया जया स्वामी घे हाती. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचा एक असा अवतार, या अवताराचे आपण म्हणू शकतो की त्यांचे पुढचे कनेक्शन आहे ते शंकर महाराज. शंकर महाराजांचा मठ पुण्यामध्ये कात्रज कोंढव्याजवळ आहे. शंकर महाराजांनी समाधी घेतलेली आहे. जरी त्यांनी समाधी घेतली तरी त्यांची अनुभूती ते आपल्याला देत आहेत. त्यांचा प्रिय असलेला मंत्र जय शंकर असे म्हणतात. साक्षात शंकर देवांचा अवतार. त्यांना गुरुच्या स्थानी बघा. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. सगळ्या गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या ब्रह्ममुहूर्तावर सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा. या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या ब्रह्मांडातील सहस्त्र शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे सहस्त्र शक्तींचे, आपल्या गुरूंचे. ओम द्वारे